Hi friends, this is our fifth video on effects of electric current. This is an important topic as I have already stated from the first video that in this current electricity or effects of electric current you are going to discuss about what effects of electric current are present or taking place on the conductors when they are carrying the electric current and what are their uses in our daily life. आपण आपल्या व्यवहारामध्ये या इफेक्ट्सचा काय वापर करतो. इलेक्ट्रिक मोटर कशा वापरतो आपण, जनरेटर कसा तयार करतो, जनरेटर इलेक्ट्रिक करंट कसा देतो, या सगळ्या गोष्टींचा या चॅप्टरशी संबंध आहे. त्यामुळे 10वीचा अभ्यासक्रम म्हणूनच फक्त अभ्यास करायचा नाही आपल्याला, तर व्यवहारामध्ये सुद्धा या चॅप्टर मधल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचा भाग शिकायचा आहे, इलेक्ट्रिक करंट जनरेट कसं होतं. तुम्ही आतापर्यंत काय बघितलेलं आहे, इलेक्ट्रिक करंट वापर कसा केला जातो. कोणीतरी जनरेट करताना तुम्ही फक्त ते वापरता, मोटरमध्ये वापरता, लाईट बल्बमध्ये वापरता, ट्यूबमध्ये वापरता, फॅनमध्ये वापरता. पण आता या चॅप्टरमध्ये, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवात कशाची करायची, हाऊ इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड, हू इज गोइंग टू जनरेट दॅट इलेक्ट्रिक करंट, हाऊ इट इज जनरेटेड अँड व्हॉट इज द इफेक्ट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. So this electric current generation is coming in one basic concept, that is electromagnetic induction. Electromagnetic induction तीन तुकडे करा या शब्दांचे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिझम क्रिएटेड बाय इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रोमॅग्नेट या शब्दाचा अर्थ काय, मॅग्नेटिझम इज क्रिएटेड बाय इलेक्ट्रिक करंट आणि मग या दोघांच्या साहाय्याने इंडक्शन होतं. कशाचं इंडक्शन होतं, इलेक्ट्रिक करंटचं इंडक्शन होतं. द इलेक्ट्रिक करंट इज इंड्यूस्ड बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे, तुम्ही जर एखाद्या वाहकाच्या मधून चुंबकीय क्षेत्र निर्माण करत असाल तर त्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे दुसऱ्या वाहकात करंट जनरेट होतो. ही त्याची मेन थीम आहे. आपल्याला फार सोप्या प्रयोगापासून सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला 4 प्रयोग इथं फिगरच्या सहाय्याने दाखवणार आहे आणि मग आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल कडे वळू. काल आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल बघितला. पहिल्यांदा एक सोपा प्रयोग घ्या. काय करा, एक पट्टी चुंबक बार मॅग्नेट घ्या विच हॅज नॉर्थ अँड साऊथ पोल. दिस बार मॅग्नेट हॅज द मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही जर मॅग्नेटिक फील्ड काढायचा प्रयत्न केला तर हे बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड आहे बार, हे त्याच्या भोवतालच्या चुंबकीय क्षेत्राच्या विकर्ष रेषा आहे. This is the magnetic field of this bar magnet. या बार मॅग्नेटच्या जवळ एक गॅल्व्हॅनोमीटर ठेवलेला आहे. गॅल्व्हॅनोमीटर. What is this instrument? This instrument just gives us idea that whether the current is flowing in the wire or not. एखाद्या तारेमधून करंट वाहतंय का हे दाखवणारे इन्स्ट्रुमेंट आहे गॅल्व्हॅनोमीटर. ते काय करतं, आपला पॉइंटर उजवीकडे किंवा डावीकडे रिफ्लेक्ट करतं. बघा, पहिला सोपा एक्सपेरिमेंट नीट समजून घ्या. काय केलं आपण, एक बार मॅग्नेट घेतला, साधा पट्टी चुंबक. त्या साध्या पट्टी चुंबकाच्या जवळ एक गॅल्व्हॅनोमीटर ठेवला. गॅल्व्हॅनोमीटरला एक वायर जोडली आहे, ही एबीसीडी. हे पाहिजे अशी सुद्धा एबीसीडी वायर आहे आणि जी गॅल्व्हॅनोमीटरच्या 2 टोकांना जोडलेली आहे. सध्या या वायरमध्ये आपण काहीही जोडलेलं नाही, नो सेल, नो के एक्सेट्रा. आता काय करा, हा मॅग्नेट त्याच्या पुढे मागे जस्ट गो टू मूव्ह इट. म्हणजे हा पट्टी चुंबक गॅल्व्हॅनोमीटरच्या जवळ न्यायचा, मागे आणायचा, जवळ न्यायचा, मागे आणायचा. काय होईल नेमकं, जर हा पट्टी चुंबक गॅल्व्हॅनोमीटरच्या जवळ चालला तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्या जवळ जवळ चाललं. जर मागे येऊ लागला तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्या मागे येऊ लागला. बहरहाल या ठिकाणी काय करायला लागले, या तारेच्या दृष्टिकोनातून the magnetic field is changing. There is a change in magnetic field associated with the coil. Remember, there is a change in magnetic field associated with the coil. Then there is induced current in the coil. गंमत अशी आहे, तुम्ही जर हा चुंबक मागे पुढे सरकवला तर या परिस्थितीत आता तुम्हाला या वायरमध्ये करंट वाहताना दिसेल. कसं दिसेल, हा पॉइंटर उजवीकडे किंवा डावीकडे असा डिफ्लेक्ट होईल. The pointer in the galvanometer will deflect toward the right or toward the left. It indicates that the current is generated inside the wire.
खरं तरी वायर कुण्या बॅटरीला जोडलेली नाही, कुण्या सेलला जोडलेली नाही, काहीच नाहीये. फक्त या वायरच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र बदलू लागलंय. यू आर चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड. मी सुरुवात म्हणून गेली बार मॅग्नेट पासून गेली. पट्टी चुंबक, साधा चुंबक. हा साधा चुंबक या गॅल्व्हॅनोमीटरच्या जवळपास तुम्ही पुढे मागे सरकवताय. पुढे मागे सरकवत असताना या द्वारे विद्युतधारा निर्माण होते. इंड्यूस्ड करंट, प्रवर्धित विद्युतधारा. एक करंट इज डेव्हलप्ड इनसाइड दिस. This is one of the main aspects that whenever there is change in magnetic flux associated with the coil, there is induced current in the coil. आम्ही जेव्हा 11वीला शिकत होतो तेव्हा आम्हाला गॉस थेरम नावाचा एक थेरम होता. आमचे सर आम्हाला सतत हे वाक्य खूप फास्ट आणि अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने सांगायचे. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, there is induced current in the coil. या वाक्याचा अर्थ काय? जेव्हा जेव्हा एखाद्या कॉइलच्या दृष्टिकोनातून त्याच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र सतत बदलत जातं, त्या कॉइलमध्ये करंट तयार होतं. तोच प्रयोग आहे. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, there is induced current in the coil. हे समजलं तर पुढचं सगळं समजेल. या प्रक्रियेला काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रिक करंट इज इंड्यूस्ड बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट. एका वायरमध्ये विद्युतधारा निर्माण होते कुणामुळे? विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे. तुम्ही काय केले? सध्या साधं चुंबकीय क्षेत्र घेतले. हे विद्युत चुंबकीय क्षेत्र नाहीये, साधा पट्टी मॅग्नेट आहे. हा साधा पट्टी मॅग्नेट मागे पुढे केला, त्याच्यात करंट निर्माण होतो. आता थोडं खाली सरकूया. आता दुसरा प्रयोग होतो. आता या बार मॅग्नेटच्या ऐवजी काय करा? एक कॉइल घ्या. कॉइल घेऊन एक स्प्रिंग, साधी गुंडाळलेली स्प्रिंग ज्याची कडे एकमेकांना स्पर्श केलेले नाही, अशी एक स्प्रिंग आहे. त्या स्प्रिंगचा एक टोक बॅटरीच्या प्लसला जोडलाय, एक टोक बॅटरीच्या मायनसला जोडलेला आहे. आता या स्प्रिंगच्या जवळ कॉइल आहे, जशी इथं होती तशीच कॉइल इथे पण आहे. दिस इज ए कॉइल एबीसीडी. आणि या कॉइलची दोन टोक आता गॅल्व्हॅनोमीटरवर जोडलेली आहे. हियर हे गॅल्व्हॅनोमीटर इथे आहे. इथे सुद्धा या कॉइलमध्ये कुठे बॅटरी जोडलेली नाही, काहीच नाही. आता काय करा? इथे बॅटरी तुम्ही जोडली आहे, करंट पास करा. हे इथं या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये हा जो पट्टी चुंबकाचा पॉइंटर इथेच आहे. ऍज द करंट इज पास्ड इट विल डिफ्लेक्ट. का डिफ्लेक्ट? कारण आता या वाहकाच्या दृष्टिकोनातून काहीतरी चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं आहे. कशामुळे? आपल्याला माहिती आहे या सॉलिडच्या भोवताली सुद्धा चुंबकीय क्षेत्र निर्माण होतच असतं, लाईक दिस. आणि म्हणून याच्या भोवताली जे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालंय ह्याच्यात काय तयार झालं? करंट जनरेटेड. पण ते कॉन्स्टंट असेल. हे डिफेक्ट झालेले का ठराविक ठिकाणी थांबेल. तुम्ही असं करा, या बॅटरीमध्ये 1 सेल, 2 सेल, 3 सेल, 4 सेल, 5 सेल वाढवा. तुम्ही जर सेल वाढवत गेला, तुम्ही ऑटोमॅटिकली काय वाढवता? यू आर इन्क्रीजिंग द करंट. ऍज यू आर इन्क्रीजिंग द करंट, देयर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे तुम्हाला हा पॉइंटर पुढे 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 सरकताना दिसेल, मागे 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 येताना दिसेल. हे कसं होऊ शकतं? तुम्ही when you are changing the current, when the amount of current is changed inside the solenoid, the current produced in the coil will change. पहिल्या प्रयोगानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये तुम्हाला अधिक जादा माहिती मिळाली. पहिल्या प्रयोगात काय माहिती मिळाली? जर वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र बदलत असेल, वाहकात करंट निर्माण होतं. 2, या चुंबकीय क्षेत्राचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करत असाल तर इथे निर्माण होणारी विद्युतधारा सुद्धा कमी जास्त होते. तुम्ही प्रमाण कमी जास्त कसं करताय? बाय इन्क्रीजिंग द करंट or by increasing the decreasing the current. in the first coil ही कॉइल 1 आहे तर ही कॉइल 2 आहे. तुम्ही कॉइल 1 मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करताय, कॉइल 2 मध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होते. आयसी इलेक्ट्रिक करंट. द करंट which is produced in this coil is induced current. ही प्रवर्धित विद्युतधारा आहे, तयार झालेली विद्युतधारा आहे. हा दुसरा प्रयोग आहे. नाउ मूव ऑन द थर्ड. तिसऱ्या प्रयोगाकडे वळू. आता काय करा? बॅटरी कॉन्स्टंट ठेवा. बॅटरी स्थिर आहे. तुम्ही आता सेल वाढवत नाही, सेल कमी जास्त करत नाही, म्हणजे सेम अमाउंट ऑफ करंट वाहत आहे. याचा अर्थ या कॉइल मध्ये असणारं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा सेम आहे. पण आता एक काम करा. आता काय करा? ही कॉइल आहे ना, ए बी सी डी,
कॉईल आहे ती कॉईल अशी अशी फिरवा, समोर पूर्व पश्चिम समजू आपण, पूर्व पश्चिम त्या कॉईलच्या जवळपास पूर्व पश्चिम फिरवा. यू विल फाइंड दॅट द डिफ्लेक्शन इज डावीकडे उजवीकडे डिफ्लेक्शन होते. म्हणजे तुम्ही काय करायला, करंट सेम आहे, कॉईल सेम आहे, मॅग्नेटिक फील्ड सेम आहे, पण ही कॉईल मागे पुढे करत आहात, ही कॉईल पूर्व पश्चिम फिरवत आहात. In this case also, the current will be generated. The current will show in this wire. The galvanometer will show the deflection. म्हणजे हा तिसरा प्रयोग आहे. तुम्हाला पण काय समजावून सांगतोय, तुम्ही करंट सेम घेऊन, मॅग्नेटिक फील्ड सेम घेऊन कॉईल मागे पुढे करताय, पुढे मागे, तरी सुद्धा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि तरी सुद्धा निर्माण होणारा करंट चेंज होतो. हा तिसरा प्रयोग. चौथा करून बघू आपण. चौथ्यात परत तीच कॉईल घेतली, चौथ्यात परत तोच सेल आहे, चौथ्यात परत सेम अमाऊंट आहे, चौथ्यामध्ये निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा सेम आहे बा, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आता काय करा की जी कॉईल आहे ना एबीसी, पूर्वी कशी फिरवत होता, पूर्व पश्चिम, आता दक्षिणोत्तर फिरवा, म्हणजे मागे पुढे आणा. जस्ट लाईक हिअर, पहिल्या प्रयोगाला आपण जसं बघितलं तसं. आता इथे करा, आता ही कॉईल काय करा, त्याच्या मागे पुढे आणा. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. As there is change in magnetic flux, as there is change in magnetic field, a current is produced inside this coil. या कॉईल मध्ये करंट तयार होतं आणि मध्ये जे करंट तयार होतं ते करंट हा गॅल्व्हॅनोमीटर मोजतो. त्याच्यातला पॉइंटर उजवीकडे किंवा डावीकडे डिफ्लेक्ट होतो. तो उजवीकडे डिफ्लेक्ट व्हावा का डावीकडे डिफ्लेक्ट व्हावा, इट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑफ द करंट. मुलांनो लक्षात ठेवा, चारही प्रयोगांच्या सहाय्याने तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली पाहिजे, विद्युत धारा का निर्माण होते, एखाद्या वाहकात विद्युत धारा का निर्माण होते. समजा माझ्या हातात एक वाहक आहे, त्या वाहकाच्या मध्ये विद्युत धारा का निर्माण होते, कधी निर्माण होते, त्या वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र सतत बदलत असलं पाहिजे. त्या वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र सतत बदलत असेल तर अशा परिस्थितीत त्या वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते. याचा उपयोग जनरेटर मध्ये केला जातो. जनरेटर, यू नो, जनरेटर इज अ डिव्हाइस विच प्रोड्युसेस द इलेक्ट्रिक करंट. हे इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी त्या वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं पाहिजे. समजा माझ्याकडे असा वाहक आहे आणि आता या वाहकात इलेक्ट्रिक करंट जनरेट करायचं आहे, पाठवायचं नाही आपल्याला, जनरेट करायचं आहे, तयार करायचं आहे. तर काय झालं पाहिजे, या वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र बदललं पाहिजे, चेंज झालं पाहिजे. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, there is induced current in the coil. This is the basic principle of a generator which depends upon Fleming's right hand rule. पहिले तर तुम्हाला जनरेटरचं छोटं उदाहरण देतो. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही जेव्हा सायकल चालवायचो रस्त्यावर, तेव्हा सायकलला समोर बल्ब बसवणं कंपल्सरी होतं. सायकलला जर समोर बल्ब नसेल तर पोलीस पकडायचे, 2 रुपये दंड बसवायचे आम्हाला. म्हणून सायकलच्या समोरच्या बाजूला एक बल्ब लावलेला असायचा आणि सायकलच्या मागच्या चाकाला एक डायनामो बसवलेला असायचा. डायनामो हा कोणत्याही जनरेटरचं छोटं रूप आहे. मी डायनामो बनवला होता तुम्हाला फार सोपा. समजा एक पोकळ पाईप आहे, पोकळ पाईप, एक पोकळ लोखंडी पाईप आहे आणि त्या पोकळ लोखंडी पाईप मध्ये समजा असा एक मॅग्नेट आहे. खूप सोपं. हा पोकळ पाईप आहे जो की कंडक्टर म्हणून वापरतो आपण, वायर म्हणून किंवा कंडक्टर म्हणून, आणि त्याच्यामध्ये हा मॅग्नेट आहे. तुम्ही काय करा, एक तर हा पाईप गरगरगरगर फिरवा किंवा मॅग्नेट गरगरगरगर फिरवा, कसंही करू. एक तर हा पाईप जोराने फिरवायचा किंवा मॅग्नेट जोराने फिरवायचं. या दोन्ही कंडिशन मध्ये या पाईप मध्ये करंट तयार होतंय. दिस इज अ सिंपल डायग्राम, सिंपल डिझाइन ऑफ जनरेटर. आमच्याकडे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सायकलला असे डायनामो बसवलेले असायचे. डायनामो म्हणजे काय, एक साधी अॅल्युमिनियमची डबी असायची, अशी काय अॅल्युमिनियमची डबी, आणि या अॅल्युमिनियमच्या डबीला हे पहा
इथं असा मध्ये एक मॅग्नेट बसवलेला असायचा आणि अॅल्युमिनियमच्या डबीच्या वरच्या झाकणाला अशा बारीक बारीक रिम असायची. ही डबी सायकलच्या टायरला जोडलेली असायची. टायर जसा फिरेल तशी डबी फिरायची. डबी फिरली त्यातला मॅग्नेट फिरायचा. त्यातला मॅग्नेट फिरला विद्युतधारा चुंबकीय क्षेत्र निर्माण करायची. ते बदलायचं सारखं. टायर कमी जास्त वेगाने पळतं ना, कमी जास्त वेगाने मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायचं आणि या डबीच्या या वायरमध्ये करंट तयार व्हायचं. याला पुढे बल्ब जोडलेला असायचा आणि आता सायकलला लाईट लागायचं. सायकल जेवढी फास्ट पळेल तेवढा उजेड जास्त, सायकल जेवढी स्लो पळेल तेवढा उजेड कमी. दॅट वॉज द फर्स्ट डायग्राम ऑफ ए डिझाइन ऑफ ए जनरेटर. पण जनरेटर कुठल्या तत्वावर चालतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर चालतो. जनरेटरचा नियम काय आहे? फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. आपण शिकणार आहोत. फ्लेमिंग राईट हँड रूल शिकतो की मग आपण जनरेटरकडे वळू. सध्या लक्षात ठेवा, या वर्षी आपल्याला जनरेटर अत्यंत महत्वाचा आहे. इलेक्ट्रिक मोटर जसं शिकतो तसं जनरेटर शिकायचं. या जनरेटरसाठी प्रिन्सिपल बघितला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता रूल बघू. व्हेरी सिंपल रूल. हे बघा, दिस इज व्हेरी सिंपल. दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट which is given by Fleming's right hand rule. Fleming's right hand rule मध्ये समजा तुम्ही उजवा हात असा पकडलेला आहे. उजव्या हाताची तीन बोटं एकमेकांना लंबरूप आहेत. या आकृतीच्या जवळच तुम्ही बघा. या उजव्या हाताची तीन बोटं, दॅट इज व्हॉट? थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर. These three fingers are perpendicular to each other. ही तीन बोटं एकमेकांना लंबरूप आहेत. अशा परिस्थितीत जर ही तीन बोटं एकमेकांना लंबरूप आहेत, अशा परिस्थितीत if the direction of magnetic field is in the direction of index finger, then the direction of motion of conductor is in the direction of thumb and the direction of induced current is in the direction of middle finger. कालच्या नियमाला हा साधारा विरुद्ध नियम आहे. Fleming's right hand rule. Fleming's right hand rule is necessary for electric generator. इलेक्ट्रिक जनरेटर हा फ्लेमिंग राईट हँड रूल वर चालतो. उजव्या हाताची तीन बोटं एकमेकांना लंबरूप पकडलेली आहेत अशी कल्पना करा. अशा परिस्थितीत विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा जर फोर फिंगरच्या दिशेने असेल तर कंडक्टरची मुवमेंट थंबच्या दिशेने होते आणि इंड्युस्ड करंट, तयार झालेलं करंट हे मधल्या बोटाच्या दिशेने येते. These are the directions which are exactly perpendicular to each other. This rule is known as what? Fleming's right hand rule. According to Fleming's right hand rule, you can produce the current. इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्यासाठी हे प्रिन्सिपल आवश्यक आहे. या प्रकारची रचना असली पाहिजे आणि हा रूल आहे. इलेक्ट्रिक जनरेटर दोन प्रकारचे करंट तयार करतो, एक डीसी आणि एक एसी. आज मी तुम्हाला फक्त करंटचे प्रकार थोडक्यात सांगणार आहे. जनरेटर उद्या, कारण जनरेटर हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. इट इज द लास्ट टॉपिक ऑफ दिस एंटायर चॅप्टर. सुरुवातीला बघायचं व्हॉट इज अल्टरनेटिंग करंट, व्हॉट इज डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट मध्ये नळाची सोडलेली तोटी डायरेक्ट करंट. याचा अर्थ काय? समान पाणी समान दिशेला, समान पाणी समान दिशेला, सेम अमाऊंट ऑफ करंट इन सेम डायरेक्शन. म्हणून आपण डायरेक्ट करंट कशाला म्हणतो? आपण सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. समजा मी या बॉटल मधलं पाणी समजा जर आपण असं ओततो, हे पहा आता ही बॉटल आहे, या बॉटल मध्ये भरलेलं पाणी आणि आपण समजा हे बॉटल मधलं पाणी असं ओततो, हे बघा हे असं ओततो, इट इज डायरेक्ट करंट. हे जे आहे ना हे डायरेक्ट करंट आहे. का डायरेक्ट करंट आहे मुलांना सांगा? सेम अमाऊंट ऑफ वॉटर इन द सेम डायरेक्शन. मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन सेम आहे. याला आपण काय म्हणतो? इट इज डायरेक्ट करंट. म्हणजे तुम्ही जेव्हा नळ चालू करता, जेव्हा बाटलीमधलं पाणी टाकताय, बघा एका दिशेला पाणी पडतंय आणि समान मूल्याचं पाणी पडतंय. इट इज कॉल्ड एज व्हॉट? डायरेक्ट करंट. आता याच बॉटलमध्ये मी तुम्हाला अल्टरनेटिंग करंट दाखवतो. व्हॉट इज अल्टरनेटिंग करंट? आता ही बॉटल आहे, बघा मी बॉटल तुमच्या समोर धरतोय. मी बॉटल जर इकडे फिरवली, तुमच्या लक्षात येते पाणी या दिशेला जास्त आलंय आणि डायरेक्शन ही आहे.
आता मी बॉटल अशी फिरवली, पाणी या दिशेला जास्त आहे आणि डायरेक्शन ही आहे. पुढच्या क्षणाला मी असं फिरवलं, आता पाणी या दिशेला चाललंय आणि डायरेक्शन ही आहे. आता मी परत बॉटल अशी फिरवली, आता पाणी या दिशेला चाललंय आणि डायरेक्शन ही आहे. इट इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट. इन अल्टरनेटिंग करंट द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजिंग. या बॉटल मधलं पाणी बघा इकडे जाते आणि इकडे जाते, हे पहा एका क्षणाला. जर असं होत असेल हे, तर इट इज अल्टरनेटिंग करंट. इट इज कंटिन्युअसली चेंजिंग द मॅग्निट्यूड अँड इट इज कंटिन्युअसली चेंजिंग द डायरेक्शन. म्हणून अल्टरनेटिंग कोणाला म्हणतो आपण? चेंजिंग मॅग्निट्यूड and direction continuously. Changing magnitude and direction continuously. सतत बदलत आहे. भारतामध्ये अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. 50 हर्ट्झ प्रति सेकंद. भारतामध्ये अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी 50 सायकल्स पर सेकंद. 50 हर्ट्झ किंवा 50 सायकल्स पर सेकंद. 50 सायकल्स पर सेकंद. म्हणजे एका पॉइंट पासून विद्युत धारा एका सेकंदाला 50 वेळाला येते आणि परत जाते. 50 वेळाला येते आणि परत जाते. तर भारतामध्ये डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी मात्र किती असते? 0 हर्ट्झ. अल्टरनेटिंग करंट कॅन बी ट्रान्सफर्ड फॉर लॉंग डिस्टन्सेस. डायरेक्ट करंट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड फॉर लॉंग डिस्टन्सेस. अल्टरनेटिंग करंट कॅन परफॉर्म लार्ज वर्क्स. खूप मोठी कामं एसीने करता येतात. डायरेक्ट करंट कॅनॉट परफॉर्म लार्ज वर्क्स. आपली मोबाईलची बॅटरी डायरेक्ट करंट आहे, पण घरात चालणारा पंखा अल्टरनेटिंग करंट आहे. छोटी छोटी उपकरणं जी आहेत ती डायरेक्ट करंटवर चालतात, तर मोठी उपकरणं मोठी कामं ही अल्टरनेटिंग करंटवर चालतात. अल्टरनेटिंग करंट आपल्याला या सिम्बॉलने देता येते पहा. झोपलेला यस हा अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल आहे. तर डायरेक्ट करंटचा सिम्बॉल असा आहे पहा. बॅटरी प्लस आणि मायनस. This is called as direct current. These are the two currents which can be generated by the electric generator. Remember, electric generator is one of the important aspect which we will discuss in the last video of this chapter. But in this video, we have seen what is the basic principle behind the electric generator. That is electromagnetic induction, their properties, their Fleming's right hand rule, and differences in the AC and DC. Once again, watch it carefully. एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ व्यवस्थित पहा. ही संकल्पना नीट समजून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जनरेटर कसं काम करतो हा भाग बघायचा. थँक्यू.